आपल्याला पाढा तयार करायचा आहे. कुठलाही पाढा आपल्याला काय करता येतो, तयार करता येतो. 1 पासून 99 पर्यंतचा कुठलाही पाढा घेऊ. अगदी लवकरात लवकर आपण एक जरी नसला तरी तयार करणार आहे. या ठिकाणी आपण 68चा पाढा काय करणार आहे, तयार करणार. त्यासाठी काय करायचं, फक्त 6चा पाढा या ठिकाणी लिहायचा, 8चा पाढा या ठिकाणी लिहायचा. लिहिला. आता आपण दोन्हीचा मिळून 68चा पाढा तयार कसा होतो पहा. ही 6 आणि ही 8 आहे असं लिहायचं. 68 लिहिलं. याच्यानंतर या ठिकाणी किती, हे फक्त 6 इथं लिहायचं आणि हे 12 आणि हे 1 यांची बेरीज करायची. 12 आणि 1 किती, 13. मग 68 दोन्ही 136. त्यानंतर 4 आहे असं इथे लिहायचं आणि 18 आणि 2 ची बेरीज. 18 आणि 2 20. इथं काय करायचं, 2 आहे असं लिहायचं. 24 आणि 3 ची बेरीज. 24 आणि 3 27. त्यानंतर 0 आहे असं लिहायचं. 30 आणि 4 यांची बेरीज करायची. त्यानंतर 8 आहे असं लिहायचं. 36 आणि 4 ची बेरीज करायची. त्यानंतर 6 आहे असं लिहायचं. 42 आणि 5 ची बेरीज करायची. 42 आणि 5 47. 4 आहे असं लिहायचं. 48 ची आणि 6 ची बेरीज करायची. 48 आणि 6 54. त्यानंतर 2 आहे असं लिहायचं. 54 आणि 7 ची बेरीज करायची. 54 आणि 7 61. त्यानंतर 0 आहे असं लिहायचा. 60 आणि 8 ची बेरीज करायची. 60 आणि 8 68. बघा, 68चा पाढा तयार झाला. 68 एक 68, 68 दोन्ही 136, 68 त्रिक 204, 68 चौक 272, 68 पाचशे 340, 68 सहा 408, 68 7 476, 68 8 544, 68 9 612, 68 10 680. आहे की नाही सोप्या पद्धतीने. अशा पद्धतीने 1 ते 99 मधील कुठलाही संख्याचा पाढा आपल्याला काय करता येतो, सोप्या पद्धतीने तयार करता येतो.